सगळं कळालं ना? एक आहे की आता सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुम्हाला, त्यांचा अनुभव शेअर केला. त्यांना 20 वर्षाचा अनुभव आहे आणि ते बिहारवरून येऊन इथं पुण्यामध्ये जे आहे इथं सुरुवात केली. त्याचं पेमेंट किती होतं त्याच्याबद्दल सांगितलं. तर सुरुवात ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस थोडी परेशानी होते, तकलीफ होते, पण तुम्ही जशी नोकरी करत जाता तसं काय होणार, तुमचा अनुभव वाढत जावा. प्रत्येक वर्षाला जे आहे तुमचं पेमेंट वाढत जावा. प्रमोशन सरांनी सांगितलं, तुमच्यातलेच काही जण सुपरवायझर बनते, काही जण सिक्युरिटी ऑफिसर बनते, ऑपरेशन मॅनेजर बनते. आता सर मला सांगत होते की त्या ठिकाणी बरीच आमच्याकडे ऑपरेशन असाइनमेंट मॅनेजरसाठीही त्यांच्याकडे वॅकन्सी आहे. तर तुम्ही जर मेहनत केली तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार. ट्रेनिंगमध्ये जे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नेहमी सांगितल्या जातात, तुम्ही ते करता, ऐकता, पण तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकली ग्राउंडमध्ये उतरता, जसं शिक्षण तुम्ही घेता, शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कुठंतरी जॉबसाठी जाता, काम आणि शिक्षण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. शिक्षणाने काय होतं, तुमचा बेस मजबूत होतो. जसं तुम्ही ट्रेनिंग सेंटरमध्ये इथं आलात तर तुमचा बेस हा मजबूत होणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली काम कराल, ड्युटी कराल, तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे अनुभव भेटणार आहे आणि त्या अनुभवाच्या याच्यावरती तुमचं प्रमोशन आहे, पेमेंट वाढ आहे. बाकी नियमाप्रमाणे जे तुम्हाला सांगितलेलं आहे, सरांनी सांगितलं की PF तुम्हाला भेटेल, ESIC आहे, मेडिकलचं तुमचं एक कार्ड बनेल. तुम्हाला पेमेंट जे आहे ते ग्रॉस पेमेंट सरांनी सांगितलं. टोटल पेमेंट ग्रॉस पेमेंट किती आहे? 12 ड्युटीचं पेमेंट आहे 30,500 तुमचं ग्रॉस पेमेंट येईल. यातलं तुम्हाला सुरुवातीत जे तुम्हाला दर महिन्याची कटिंग होणार आहे ते तुम्हाला PF जाईल, तुमचं ESIC जाईल. तुमचं सगळं हे करून मग तुम्हाला 18,200 पर्यंत येईल. जर तुम्हाला राहण्याची फॅसिलिटी, जेवणाची फॅसिलिटी मग त्यातलं ते कमी तुम्हाला भेटणार फॅसिलिटी आहे. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला 1-3 महिन्यानंतर 1,500 ते आम्ही 1,800 रुपये बोनस म्हणून तुम्हाला देत असतो की तुम्ही आमच्याबरोबर 3 महिने काम केलेलं आहे ते तुम्हाला भेटणार. ठीक आहे. तर एकूण तुम्हाला जर तसं बघायला गेलं, आपण 1,500 जरी म्हणलं तर 500 रुपये धरू आपण, तर तुम्हाला एकंदरीत दर महिन्याला ॲव्हरेज तुम्हाला 8,700 ते 18,700 ते 18,900 पर्यंत भेटणार. आता हे झालं आतापर्यंतची स्टोरी. ठीक आहे. आता परत नवीन पगार वाढ घेणार आहे, त्यासाठी ह्या महिन्यातच आपल्याला भेटणार आहे. तर नाही म्हणलं ते कमीत कमी अजून त्या 150-200 रुपये वाढणार. आणि याच्यामध्ये तुम्ही जसं काम करत जा, तुमच्यातलेच काही जण जे आहेत ते जर स्मार्ट असतील, मेहनती आहे, चांगले काम करणार आहे, सरांशी माझं तेच बोलणं चालू होतं. तुमच्या ते काही स्मार्ट असेल त्यांना वेगळ्या युनिटला थोडं जास्त पेमेंट जिथं आहे तिथं त्यांना पाठवलं, शिफ्ट केलं. पण तुम्हाला सुरुवात केल्यानंतर जे ना ज्यावेळेस तुम्ही काम कराल 1 महिना, 2 महिने, 3 महिने, त्याच्यानंतर मग ते तुम्हाला दुसऱ्या युनिटला शिफ्ट करेल. बरोबर ना? बरोबर आहे. तर काम जे आहे, नोकरी करणं गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. तुम्ही जसं इथं सगळं शिकताय, इथं तुम्हाला नॉलेज भेटते. जसं आता फायरचा क्लास चालला तर फायरचं नॉलेज तुम्हाला भेटतं. मेन गेट ड्युटी आहे, मटेरियल गेट ड्युटी आहे, हे सगळं तर तुम्ही शिकताय. त्याच्याबरोबर तुम्हाला जे आहे मेन तिथं जे काम आहे ते लिहिणं, आणि लिहिण्यासाठी तुम्हाला इंग्लिश जे आहे थोडंफार बेसिक येणं गरजेचं आहे. लिहिणं म्हणजे जसं त्यांनी वाचलं आता की रिलायबल फायर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, हे जे आहे हे तुम्हाला असं वाचता आलं आणि लिहिता आलं तरी बंद झालं. बाकी एकदम फ्लुएंटली इंग्लिश येणं हे काय गरजेचं नाही आहे. बरोबर. फक्त लिहिता वाचता येणं गरजेचं आहे. सर जे आहे ते चेक करतील एकदा. चलान आहे ना, चलान गेटवरती चलान आहे, तुम्हाला या बघून तुम्हाला गेटवर आहे, ऑटोमॅट आहे, गाडी नंबर आहे, तुम्हाला कोणी सांगितलं बाबा कॅबिन लिहा, कॅबिन असं नॉर्मल जास्त नाही. इनवर्ड आउटवर्ड जसं एंट्री करायला लागतं त्या ठिकाणी. तर तुम्हाला जे आहे किती मटेरियल बाहेर गेलं, रिटर्नेबल गेट पास आहे, नॉन रिटर्नेबल गेट पास आहे, तर तुम्ही शिकता येतं. तर ते फॉर्मॅट असतात, ते सगळं रेडी असतं, रजिस्टर डाटा सगळं फॉर्मॅट रेडी असतात. तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त भरावं लागेल. जसं पार्किंगमध्ये ड्युटी लागली तर तुम्हाला काय करायचं आहे, गाडी आली तर गाडीचा नंबर मला त्यामध्ये नोट करावा लागेल, त्यांचं नाव, ड्रायव्हरचं नाव नोट करावं लागेल, किती वाजता आले तो टाईम नोट करावा लागेल.
ज्या बेसिक गोष्टी आहेत. आता सगळे तुम्ही 10वी झालेले आहात, मॅट्रिक पास आहेत ना सगळे, त्याच्यामुळे हे बेसिक आहे. एंट्री करणं जे आहे ते आपण रेग्युलर जे आहे शाळेमध्ये कॉलेजमध्ये ते सगळं करत आलो आहे, बरोबर ना. लिहित आलो आहे ना, तेच आहे मेन. आता जे आहे कांबळे साहेब तुमचं ते चेक करतील, मला लिहिता आलं पाहिजे. थोडाफार स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतो, स्पेलिंग मिस्टेक जे आहे ते आमच्याकडे नाही होत, ते महत्त्वाचं नाही आहे. पण तुम्हाला वाचता येणं गरजेचं आहे आणि लिहिता येणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. बाकी चांगला पगार आहे, चांगली कंपनी आहे, ब्रँडेड कंपनी आहे, सगळ्या आपल्या टायर झालेल्या कंपन्या आहेत, ग्रुप कंपन्या आहेत. तर इथं तुम्हाला जे आहे चांगला पगार तर भेटणारच आहे. रूमचं अरेंजमेंट त्या ठिकाणी करून दिलं जाणार आहे. मेस कॅन्टीनचं अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी. कॅन्टीनचं जे काय चार्ज तुमचं तुम्ही त्या ठिकाणी जे आहे भरू शकता किंवा स्वइच्छेने स्वतः मेस स्वतः तुम्ही गॅस लावू शकता. जर तुम्ही 4-5 लोक मिळून गॅस वगैरे घेतला तर तुम्ही एकत्र जेवण बनवून करू शकता. पहिली बॅचची मुलं जे आहेत त्यांनी पहिलं 1 ते 2 दिवस बाहेरून जेवण केले. तिसऱ्या दिवसापासून ते स्वतः बनवायला लागले रूमवरती. एक पण मुलगा असं नाही की तो बाहेर जेवतो. सगळे आता ॲडजस्टमेंट करतात एकमेकांना. गॅस त्यांना सर आम्हाला गॅस पाहिजे, मी त्यांना गॅसवाला बघून दिला. सर आम्हाला राशन घ्यायचं, ठीक आहे राशन दुकान दिलं, मी त्यांना दाखवून दिलं बाबा की यांचा पगार सपोर्ट जे आहे हे सगळे म्हणजे full support आहे. आणि डेली मी त्यांच्याशी भेटतोय. हे असं 1-2